नमस्कार मंडळी, कशा सगळ्या आशा करते स्वस्त असेल मस्त असाल। मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पूर्ण आषाढ महिना संपत आला तरी पण मी आखाड काही तळला नव्हता। म्हटलं चला आखाड तळावा, त्या अगोदर श्रावण येणार आहे म्हटलं तर थोडीशी साफसफाई आली। डीप क्लीनिंग मी गावाकडून आली होती तेव्हाच केली होती, पण जाळ्या काढणं किंवा छोटी-मोठी जी साफसफाई असते सो ती मी करून घेतली। कारण की आता 2 ते 3 दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे। श्रावण महिना सुरू झाला की सण वगैरे सगळे येतात। तशी गौरी गणपतीची साफसफाई डीप क्लीनिंग करतोच आपण, पण तरी म्हटलं चला थोडीशी साफसफाई करावी। आणि मला घरामधलं सामान सारखं चेंज करत असते मी, म्हणजे इकडची गोष्ट म्हणजे मेन नाही पण छोट-मोठे ज्या गोष्टी डेकोरेशनच्या गोष्टी, कुंड्या वगैरे ते छान वाटतं चेंज केल्यावर। आणि सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतल्या मी। नंतर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग मला उपवास होता, तर उपवासामध्ये मी आज साबुदाण्याची खिचडी बनवती। शक्यतो मी बनवत नाही, पित्त होतं त्याने, पण आरोहीला पण खायची होती, तिला खूप आवडते आणि खूप दिवस झाले मी साबुदाण्याची खिचडी बनवली नव्हती म्हणून बनवली होती। आधी स्वामींना नैवेद्य ठेवला, नंतर मी जेवायला घेतलं। 2 ते 3 घास खाल्ले की आरोही स्कूलमधून आली आणि तिच्यासोबत मी जेवण केलं। सो हे कुरकुरे उपवासाचे आमच्या इकडं चकल्या देखील म्हणतात, पण चकल्या गोल गोल मी केले नाहीत। उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी टाकलेली आहे, जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही नेक्स्ट उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत तळल्यानंतर लागत होत्या आणि टेस्टी तर झाल्याच होत्या। पावसाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे कधीही केव्हाही पाऊस पडतो आणि पाऊस पडायला लागला की धांदल स्त्रियांची उडतेच, ती म्हणजे वाळलेले कपडे घरात आणण्यासाठी। सो मी सुद्धा कपडे वाळत घातले होते, सोतीमध्ये घेतले। छान मस्त असा पाऊस पडत होता त्याच्यामुळे चहा पिण्याची इच्छा झाली होती, मग चहा करून पिले। पण त्या अगोदर पाऊस पडून गेल्याच्यानंतर थोडंसं ऊन आलं की मस्त असं वातावरण तयार होतं आणि इंद्रधनुष्य वगैरे आणि मावळतीचं सूर्य आणि पाऊस पडून गेलेलं अगोदरचं वातावरण एकदम प्रसन्न छान वाटतं। सो त्याच्यामुळे थोडंसं बाहेर टाईम स्पेंड केला आणि तशा वातावरणामध्ये खरंच निसर्गरम्य वातावरणामध्ये मला खूप 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 जास्त आवडतं। बाकीचे कुठे कुठे फिरायला जातात, पण आमच्या सोसायटीमध्ये असा नजारा तयार होतो की बाहेर कुठे फिरायला जायची गरजच लागत नाही। संध्याकाळी एक सोपी रेसिपी करणार होते, ती करून झाल्याच्यानंतर चपाती आणि स्वामींच्या केंद्रामध्ये ना जशी बटाट्याची आणि हरभऱ्याची भाजी बनवण्याचा मी प्रयत्न केला। सो टेस्टी झाली होती, आरोहीला पण खूप आवडली। याची सुद्धा रेसिपी लवकर तुमच्यासोबत शेअर करेन। आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कोणाकोणाचा आखाड तळायचा झाला असेल, आखाड महिना संपत आला आणि मी अथाक्षी आखाड तळायला घेत होते। आणि गुळाच्या कापण्या वगैरे कोण कोण करतात याची रेसिपी मी टाकलेली आहे गेल्या वर्षीच, बघायचं असेल तर तुम्ही चॅनलला चेकआउट करू शकता। आणि आत्ता बनवणार होते, मला आवडतात आणि सर्रास आमच्या गावाकडं ही रेसिपी बनवतात। तर याला सांजोऱ्याच्या पुऱ्या म्हणतात। तर 1 दिवस अगोदर सांजोरा करून ठेवावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी त्या पुऱ्या करतात।